नमस्कार मंडळी, जूनचा महिना सुरुवात होऊन आज 23 तारीख आहे. अजून पावसाचा पत्ता नाही. मित्रांनो, पाऊस का पडत नाही माहिती आहे तुम्हाला? ह्याला कारणीभूत आपण आहोत. हो, 100% याला कारणीभूत आपण आहोत. कारण का झाडच नाही ठेवलं आपण. झाडं सोडा, जमिनी नाही ठेवल्या. मुंबई पुण्यासारख्या लोकांनी जमिनीसुद्धा ठेवल्या नाही. सगळ्या जमिनी बिल्डर लोकांना देऊन मोकळ्या झाल्या. बिल्डर लोक जमिनी घेतात, मोठमोठ्या बिल्डिंगी आणि इमारती उभा करतात. अहो, जमिनी सोडा, ह्या लोकांनी जंगल, डोंगर, माळरान हे सुद्धा ठेवलं नाही. सगळं माळरान पुढं बिल्डिंग्या बांधायला लागल्या. कसा पाऊस पडायचा? आपण जर निसर्गासंग जर छळ केला तर निसर्ग आपल्या संग करणार नाही का? विचार करायची गोष्ट आहे. अहो, पूर्वीच्या काळामध्ये लोकांची साधी घरं असायची. प्रत्येकाच्या घरापुढे अंगणामध्ये एक दोन दोन झाडं असायची. कडुलिंबाची झाडं, पेरूची झाडं, डाळिंबाची झाडं, आंब्याची झाडं लोक आवर्जून लावायची. कारण का अंगणामध्ये सावली पण होईल आणि मुलाबाळांना खायला फळं पण होती म्हणून आवर्जून लावायची. आता ते राहिले का? लोकांनी जमिनी विकल्या, जाऊन सोसायटीमध्ये बंगल्यामध्ये जाऊन राहिल्या, झाडं सगळे तोडून मोकळे झाले. विचार करायची गोष्ट आहे. असं जर चालू राहिलं तर मित्रांनो, अजून काही वर्षांनी पाऊस हा फक्त ऐकापुरता राहील. पाऊसच पडणार नाही. 100% पाऊस पडणार नाही. कारण का एवढं प्रदूषण वाढलं, झाडी नाही राहिल्या तर पाऊस पडणार कुठून? विचार करायची गोष्ट मित्रांनो.